तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आणि माझ्या नवीन आणि कोऱ्या करकरी ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आहे आपल्या कॉलेजमध्ये हिंद करंट कॉम्पिटिशन जी आजपासून सुरू होणार आणि 3 दिवस राहणार आहे। तर काल आम्ही सगळं त्याचं प्रिपरेशन करून ठेवलं आहे। आज आता 8:30 वाजता आमची असेंब्ली आहे। आत्ताशे वाजले आहे 8। आता आपण चाय पिणार आहोत आणि चाय पिऊन झाल्याच्या नंतर लगेच प्रॅक्टिकलला कपडे घालून, म्हणजे जे आपले युनिफॉर्म आहे ते घालून लगेच आपण जाणार आहोत ग्राउंडवरती। तर आता लगेच जाव्यात चाय प्यायला, चला लवकर। ओके, इथे बनसोडे पण आलेले आहेत। लॉर्ड बनसोडे कम हिअर। गुड मॉर्निंग। तू आज लवकर आला का? ही गोष्ट लक्षात ठेव। आज मी लवकर आले कॉलेजला। सो तो वन अँड ओनली माझी बहीण स्वराली। फायनली शिर्केच्या ब्लॉग मध्ये मी आली। बघ, आणि तुला अजून एक गोष्ट चांगली सांगतो मी, की हा जो ब्लॉग आहे तो फर्स्ट ब्लॉग आहे, तो युट्यूबला जाणार आहे, हे लक्षात ठेवतो। ठीक आहे, म्हणजे मी खूप लकी आहे। बघ, खूप सारे व्ह्यूज येतील। गाईज प्लीज डू सपोर्ट। व्ह्यूजचा प्रश्न नाहीये। तू जे बोलत होती ना मला की ब्लॉग मध्ये नाही, ते इंस्टाग्रामवर नव्हते, पण युट्यूबवर येणार आहे आता। गाईज एक सेकंड, खूप बोलल्यानंतर ह्याने मला आज फायनली ब्लॉग मध्ये अरे पण तू दिसली पण तर पाहिजे ना मला। असं मध्ये दिसत नाही तर कसं ब्लॉग करणार? मला सांगा, एवढा मोठा माणूस कसा दिसला? अरे तू समोर असं, म्हणजे जेव्हा मी ब्लॉग चालू करतो तेव्हा तू समोर पण पाहिजे ना। असताना हा ब्लॉग बनवत नाही, दुसरी लोक असताना ब्लॉग बनवायचा असतो। आता आम्ही लगेच चाय पितो, कारण आम्हाला चेंज पण करायचं मला आणि लगेच खाली ग्राउंडवर पण यायचं। तर भेटूया चाय पिऊन झालं आहे ग्राउंडवर। तर मित्रांनो, आता चेंज करून आम्ही निघालेलो आहे खाली ग्राउंडमध्ये। ते हा कोण आहे? योगेश आलास? चला फटाफट लाईनअप झालेलं आहे, ठीक आहे, फटाफट जाऊया। लाईन झाला जाऊ। चला मित्रांनो, आता आम्ही डायरेक्ट लाईनअप नंतर भेटतो तुम्हाला। तेरा टीम वीम कुछ चलेगा नहीं, समझा ना? झाड़ू लेके खड़ा रहेगा तू। ऑफिशियल अवार्ड देगा तेरे को, टेंशन में काम करो। लाइव बना दूंगा तेरा, लाइव तुझा पण लाइव बना दूंगा। कालच्या रीलला किती लाईक झाले माहिती? लाईक नाही, किती व्ह्यूज गेल्या माहिती? एका रात्रीमध्ये 11ला पोस्ट केली होती। मी काय बोलतो ऐक ना, 3000 बोल ना। अरे बस, केवढा व्हिडिओ काढणार? सोनू उधर माना, सोनू वो साइड माना, तो पीछे बोल रहा है नहीं है। क्रीडा ज्योत प्रज्वलित केली जाणार आहे। काही शिक्षक क्रीडा स्पर्धांमध्ये अतिशय आवश्यक असलेली महत्वाची बाब म्हणजे क्रीडा ज्योत। त्या क्रीडा ज्योतीचं अनावरण होतं, क्रीडा ज्योत प्रज्वलित केली जाणार आहे। अतिशय मानाची अशी हिंद ट्रॉफी स्पर्धा, ते दोन्ही करंडक हिंद ट्रॉफीज हे आपण ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्याच ठिकाणी मशाल आहे, ती मशाल आता थोड्याच वेळात प्रज्वलित केली जाणार आहे। मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे जनरल सेक्रेटरी दीपकरावजी शेटे साहेब यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित केली जात आहे। क्रीडा ज्योत प्रज्वलित झालेला आहे। वर्तन करून मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचा शाळेचा
व खेळाडूचा गौरव वाढवून राहील असा प्रयत्न करू. तर मित्रांनो आता आपलं इथे उद्घाटन झालेलं आहे आणि आता आपला चालू होणार आहे मॅचेस. तर आता बघूया पहिली मॅच कोणाबरोबर लागते कोणत्या टीमची. पूरा ब्लॉग बना के छोड़ेगा भाई आज. हाँ चलो गाइस, अभी हम थोड़ा फोटो निकालते हैं ग्रुप का एक, बाद में मिलेगा नहीं फोटो तो काढ़ा लगा निकाल लो. चलो स्वागत केलेले आहे व सर्वांना शुभेच्छा देत आहेत. शेट्टे यांच्या हस्तेद्वारे कबड्डीतील पहिला सामना याची सुरुवात झाली आहे व श्रीगणेशा झाला आहे. त्या मैदानावर दीपकजी शेट्टे यांनी सर्व खेळाडूंचे स्वागत व अभिवादन केले आहे. वांद्रे या संघाने देखील आपण वजन करून घ्यायचे. त्वरित आपला खेळ क्रीडांगण क्रमांक 2 वर सुरू होईल. नावं सांगायचे सगळ्यांचे पहिले उभे राहा. पाहत आहोत की गांधीच्या मैदानावर आपण पाहत आहोत की क्रीडांगण 1 वर खो खोचा सामना चालू झालेला आहे. बालमोहन विद्या मंदिर विरुद्ध नवी मुंबई महानगरपालिका शाळा. टीम नो बॉलिंग. सर हॅलो फर्स्ट इयर सत्यम सिंग. खो खो सरस्वती विद्या मंदिर. मित्रांनो आता आपण करतो थोडा नाश्ता. ठीक आहे, थोडा नाश्ता बाकी आहे आपला. खो खोची सरस्वती मंदिर मागणी महानगरपालिका शाळा क्रमांक 114 कोपया खेळणे यांना क्रीडांगण खो खोचं क्रीडांगण 1 मित्रांनो आताशे वाजलेले आहेत 3:30 झालेले आहेत आणि आता आपल्याला ब्रेक भेटलाय. ब्रेक भेटून नंतर आता मॅच झाली आपली 5वी 6वी मॅच झाली आहे. ती आता आपण ती तर स्कोरशीट द्यायला आलोय. मला हसलो एवढं मी, कारण
मला बघून हे लोक लगेच असं एकदम रेडी रेडी. तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला ब्लॉग मध्ये घेणार मी? येणार ना, आमच्या मित्राची येणार ना, आपले भाऊ आहेत. खूप आहे ना. अच्छा, आम्ही तुमच्या फिमेल फॉलोईंग साठी थांबलो. ओ फॅन फॉलोईंग. फीमेल फॉलोइंग. यश इज वेरी पॉपुलर अमंग गर्ल्स. अरे भाई साहब, देखो ब्लॉगिंग करने का यही एक अच्छा रीजन होता है. आता अनाउन्समेंट आहे. हा, तर आता मित्रांनो इथे अनाउन्समेंट होते, तुम्ही नीट ऐका अनाउन्समेंट काय आहे. शेळके अनाउन्समेंट करणार आहे. यस प्लीज शेळके, प्लीज डू द ऑनर्स. खो विभाग रफा नाईक विरुद्ध बंगाली एज्युकेशन या सामन्यातील रफा नाईक ही संघ विजयी झाली आहे. 11 गुणांनी रफा नाईकचा विजय झाला आहे. त्याकरिता रफा नाईकचे हार्दिक अभिनंदन. तर मित्रांनो अशा प्रकारे इकडे माईक टेस्टिंग झाल्यानंतर शेळके पहिल्यांदा बोलल्यानंतर तिकडे जातो ना, कोणच नाही. आणि ऍक्च्युली मॅच चालूच नाही कोणते पण, कारण फक्त एकच खो खोची मॅच चालू होती आता. ती आता आम्ही संपवली नाही. आता आम्ही ब्रेक घेऊन निघालोय. ब्रेक आहे. लंच ब्रेक आहे. आणि लंच ब्रेक मध्ये काय आणलंय? टिफिन. लंच ब्रेक आता चालू आणि टिफिन संपलेला आहे. चला जाऊया जेवायला. तुम्हाला एक दाखवतो सीन आता. माझ्या पाठी ते असं सगळे जे आलेले आहेत कंटेस्टंट. आज फक्त मुलींच्या मॅच होत्या, ते तुम्हाला दाखवतो मी. एक सेकंड फक्त. हे जे आहेत ना, हे आता फक्त इथे मुली येऊन बसलेले आहेत, कारण यांचे मॅचेस झालेले आता. तर ज्यांचे मॅच झालेले आहेत, जे हरलेले संघ आहेत, ते आता गेलेले आहेत घरी. आणि ज्यांचे आता आज मॅचेस बाकी आहेत तर ते इकडे थांबलेले आहेत. तर आपण आता त्यांना पण मॅचेस ब्रेक दिलेला आहे आणि आता ब्रेक देऊन आपण पण चालू आहे जेवायला. तर चला जाऊया. हाँ, वैसे भी मैं अच्छा ब्लॉगर नहीं हूँ क्योंकि मैं अभी बन रहा हूँ. Yes, अभी बनेगा. मैं किधर से आई बीच में? अरे तो उसका चाल. उसका चाल क्या? हमको नहीं पता किसका कौन चाल. उसका चाल है, सब चाल. गाइस, ये हमारा ब्रेक टाइम है. ये चाय पीते हैं फिर गद्दारी नहीं कर रही है आज. दया ने चाय नहीं पिया. बस ना वे. और कुछ रिएक्शन कैप्चर्ड. डन. नाही केलं फक्त. त्यानं मला मला वाटलं 9 मिनिटाचा की काय. घाबरली ना. मला वाटलं 9 मिनिटात जल 7ला वाजले. यही है वो, यही. और बाद में ये संपली. बोल संपली मॅच. सेम त्यांना बसला पुन्हा. बोल काय बोलू मी? मॅच संपली. तरी रिचिता बोलणार. नाही बोलले फॉलो. नाही, फायनल बाकी आहे आता. सेमी फायनल झाले, फायनल अजून बाकी आहे. आता होणार. तर मित्रांनो आता आपल्या ज्या पाठी मॅच चालू आहे ती आहे 3rd प्लेससाठी मॅच चालू आहे. सेमीफायनल्स 2 झालेले आहेत. आता त्याचे डायरेक्ट फायनल होणार आहे, ती परवा होणार आहे. म्हणजे आज तारीख आहे 25 तारखेला. तर आपण डायरेक्ट आता फायनलला बघणार आहोत खो खोची मॅच गर्ल्सची. उद्या आहे मुलांची मॅच, तर आपण तीही बघणार आहोत आणि ती पण होणार आहे परवा फायनल. तर मित्रांनो खूप परिश्रम करून आणि खूप धक्काबुक्की करून आपण ट्रेनमध्ये चढून आपल्या यायचं स्टेशनला उतरलो आहे. आता जातो आहे घरी. आता परत रेस्ट करायचं आहे. रन घेऊन डायरेक्ट झोपूया आणि उद्यासाठी जरा ॲक्टिव्ह होऊया. रेस्ट करून पूर्ण, कारण आज दिवसभर थोडंच पण रेस्ट नाही आहे. सकाळी लवकर उठून आपण कॉलेजला जाऊन ऑफिस शेअरिंग करून सगळं आलेलं आहे. तर थोडं असं थकवा लागतो आहे. आवाज पण थोडा बसायचा आला आहे. तर मित्रांनो उद्या पण बॉईजची कॉम्पिटिशन आहे उद्या पहिली गोष्ट तर ते आपण करूया. आणि ऑफिस सेटिंग तिकडे पण करायचं आपल्याला. तर उद्या डायरेक्ट तिकडे भेटूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.